श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्रावणी सोमवारी राशीनुसार काही उपाय करायचे आहेत. हे सर्व उपाय केल्याने अडचणी दूर होतील. महादेवांच्या कृपेने सुख शांती घरामध्ये नांदेल. आर्थिक परिस्थितीसुद्धा दूर होईल. तर प्रत्येक राशीनुसार करायचा उपाय आहे. तर कोणत्या राशीचा कोणता उपाय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रावणी सोमवारचं व्रत केल्याने आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात. त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी काही उपाय केल्यास तुमच्या मनोकामना देखील पूर्ण होतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी श्रावणी सोमवारचं व्रत केलं जातं. शिवभक्त भक्ती रसात तल्लीन होऊन शिवभक्त भक्ती परिसात तल्लीन होऊन या महिन्यातील व्रत वैकल्य करतात. श्रावणी सोमवारचे व्रत आणि शिवाची आराधना केल्याने जीवनातील अडचणी कमी होतात. त्याचबरोबर राशीनुसार श्रावण महिन्याच्या सोमवारी काही उपाय केल्याने मनातील इच्छासुद्धा पूर्ण होऊ शकतात. श्रावणी सोमवारी सुख शांती साठी काही राशीनुसार उपाय आहेत. हे आता आपण बघणार आहोत. पहिली रास आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शुभ वस्त्र परिधान करून शिवलिंगाला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. वृषभ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवलिंगाला गंगाजल अर्पण करावं. असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती सुद्धा सुधारणार आहे. मिथुन राशीच्या लोकांनी जीवनात सुख आणि संपत्ती टिकवून ठेवण्यासाठी श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवतांडव स्तोत्राचं पठण करायचं आहे. कर्क राशीच्या लोकांनी तांदळाचे 108 दाणे मोजावेत. हे धुवून शिवलिंगाला अर्पण करावे. तसेच तांदळाचा एक दाणाही तुटू नये हे ध्यानात ठेवायचं आहे. हा उपाय केल्याने भोलेनाथांची कृपा तुमच्यावर नक्कीच राहील. सिंह रास. श्रावणी सोमवारी शंकराचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी सिंह राशीच्या लोकांनी शिवपरिवाराची यथायोग्य पूजा करायची आहे. तसेच भोलेनाथाला पांढरं चंदन आणि पांढरी फुलं अर्पण करायची आहेत. कन्या राशीच्या लोकांनी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी भगवान शंकराला खीर अर्पण करायची आहे. तूळ राशीच्या लोकांनी श्रावण महिन्याच्या सोमवारी भगवान शंकराला पांढऱ्या फुलांची माळ अर्पण करायची आणि महामृत्युंजय मंत्राचा यथाशक्ती जप करायचा आहे. वृश्चिक रास. श्रावण महिन्याच्या सोमवारी भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी शिवचालीसा पठण करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. धनुराशीच्या लोकांनी भोलेनाथाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शिवलिंगाला भांग आणि धतुरा अर्पण करायचा आहे. मकर राशीच्या लोकांनी श्रावणी सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करून गोमातेची सेवा करायची आहे. कुंभ रास. श्रावण महिन्याच्या सोमवारी शिवशंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कुंभ राशीच्या लोकांनी शिवलिंगावर बेलपत्र, हिरवं मूग आणि भांग अर्पण करायचं आहे आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करायचा आहे. मीन राशीच्या लोकांनी भगवान शिवाला कच्च्या दुधाचा अभिषेक करायचा आहे आणि शिवचालीसाचं पठण करायचं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या राशीनुसार वेगवेगळे करायचे उपाय आहेत. तुमची रास कोणती आहे त्यानुसार तुम्ही हे उपाय अवश्य करा. तुमच्या आयुष्यातील दुःख, सर्व संकटे, आर्थिक परिस्थिती चांगली होईल. सर्व संकटे वगैरे सगळं दूर होईल. हे तुमच्या श्रावणी सोमवारीच करायचे आहेत हे उपाय. व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.